लक्षात घ्या पुढचं जे सिनॉप्सिस आहे डी आणि एफचं, की तुम्हाला माहिती आहे की लास्ट इलेक्ट्रॉन्स विच इज एंटर्ड इंटू n-1 डी ऑर्बिट त्याला डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात, त्यालाच तुम्हाला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. ओके, आणि हे ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये आपल्याला n-1 डी ऑर्बिट हे पार्शली फिल्ड आणि इनकम्प्लिटली फिल्ड होतं हे ठेवा, लक्षात ठेवा. आणि त्यामुळं ZnCdHg as per the definition they are not a part of a transition elements because they have a completely filled d orbital, but they have the similarities in a chemical character, chemical behavior with a transition element. transition elements बरोबर त्यांचे chemical behavior सेम असल्या कारणानं they are a part of the d block element. हा पहिल्यांदा लक्षात ठेवा. ओके, पार्शली किंवा इनकम्प्लिटली फिल्ड n-1 डी ऑर्बिट होतं. मग ह्यामध्ये तुम्हाला 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज हे बघायला मिळतं. 3Dचं मध्ये आर्गॉन 3D 1 to 10 आणि 4s12 हे बघायला मिळतं. 4D मध्ये क्रिप्टॉन आहे, त्याच्यानंतर 5D मध्ये झेनॉन आहे आणि 6D मध्ये रेडॉन आहे. बाकीच्यामध्ये 3D, 4D, 5D, 6D असं येणार आहे, नाही तर 4s, 5s, 6s आणि 7s. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायचं कारण म्हणजे राजानो, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे इम्पॉर्टंट आहे, हे कुठेतरी तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं. आता पुन्हा ऑकरन्सेस आहेत, तर त्या ऑकरन्सेसमध्ये टिटॅनियम ऑकर्स इन अ कंबाईन स्टेट, व्हॅनेडियम ऑकर्स ॲज अ व्हॅन्डेट, क्रोमियम ऑकर्स ॲज अ क्रोमाइट ओर, मँगेनाइज डज नॉट ऑकर इन अ फ्री स्टेट बट इन अ पायरोलोसाइट कॅरेक्टर हे बघायला मिळतं. कोबाल्ट इज ऑलवेज असोसिएटेड विथ निकेल अँड आर्सेनिक. मग हे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही बघू शकता, ऑकरन्सेस बघू शकता. पुढे मेटलच्या ट्रान्झिशन एलिमेंट्सच्या कॅरेक्टर, त्याला मॅलेबिलिटी आहे, डक्टॅलिटी आहे, मेटॅलिक लस्टर आहे, टिनॅबिलिटी आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मेटॅलिक बॉन्ड आहे त्याच्यामध्ये, हाय डेन्सिटी, हाय मेल्टिंग पॉईंट, हाय बॉइलिंग पॉईंट, गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी हे तुम्ही बघू शकता. आता मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे, तर ऑल द ट्रान्झिशन एलिमेंट्स दे आर मेटल्स, दे आर एक्झिबिटिंग द प्रॉपर्टीज विच आर, म्हणजे त्या हार्ड, लस्टेरियस, मॅलेबल कॅरेक्टर आहे. का तर त्याच्यामध्ये लो आयोनायझेशन एन्थाल्पी आहे आणि प्रेझेन्स ऑफ अ सेव्हरल व्हेकंट ऑर्बिटल आहे इन आउटर मोस्ट ऑर्बिट्समध्ये. आणि हे लक्षात ठेवा, त्यामध्ये पर्टिक्युलरली पॉझिटिव्ह आयन्स ऑफ अ मेटल अँड फ्री इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्डिंग आहे. आणि व्हेकंट डी ऑर्बिटमुळं आपल्याला पर्टिक्युलरली ओव्हरलॅपिंग बिटवीन टू ॲटम्स ऑफ अ ट्रान्झिशन मेटल्स हे होतं आणि त्यामुळे मेटॅलिक बॉन्डिंग ॲज वेल ॲज अ कोव्हॅलेंट कॅरेक्टर इज गोइंग टू बी अ प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर ट्रान्झिशन एलिमेंट्स. द हार्डनेस ऑफ दिस मेटल हा कशामुळे येतो, तर तो कोव्हॅलेंट बॉन्ड हे येतं कशामुळं, तर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. जे एम्प्टी डी ऑर्बिट्स आहेत आपल्याला, जिथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच दोन ॲटम्स घेतले तुम्ही, कुठलाही घ्या, स्कॅन्डेनियम घ्या, व्हॅनेडियम घ्या, टिटॅनियम घ्या, त्याच्या डी ऑर्बिट्समध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. दोन ॲटम्स ज्या वेळेला एकत्र कंबाईन होतील, आता मेटॅलिक बॉन्ड आहे तुम्हाला माहिती आहे, पॉझिटिव्ह आयन्स ऑफ अ मेटल, ओके, अँड फ्री इलेक्ट्रॉन्स, ह्याच्यामध्ये तुम्हाला मेटॅलिक बॉन्डिंग आहेच. ओके, तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणून लो आयोनायझेशन एन्थाल्पी आहे, म्हणून तो मेटॅलिक कॅरेक्टर आहे, तो डक्टॅबिलिटी देतो, लस्टरस पार्ट देतो. हे सगळं जरी आलं तरी त्याचा हार्डनेस काय येतो, तर हार्डनेस येतो व्हेकंट डी ऑर्बिटमध्ये. काय आहे, व्हेकंट डी ऑर्बिटमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं कोव्हॅलेंट कॅरेक्टर एक्झिबिट होतं आणि हार्डनेस आपल्याला बघायला मिळतो. ओके, पर्टिक्युलरली हे लक्षात ठेवा. द मेटल, क्रोमियम, मॉल्बिडियम अँड टंगस्टन ह्याच्यामध्ये जर बघितलं तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन संख्या जास्त आहे. हाय नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं त्याचं आपल्याला पर्टिक्युलरली हार्डनेस जास्त बघायला मिळतो. परंतु झिंक, CD आणि Hg ह्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स नसल्या कारणानं दे आर अ व्हेरी सॉफ्ट इन कॅरेक्टर, हे लक्षात किंवा ते हार्ड इन कॅरेक्टर नाही आहेत, हे लक्षात ठेवायचं. द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अ ट्रान्झिशन मेटल्स आर अ व्हेरी हाय. ओके, पहिल्यांदा रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्समध्ये जर बघितलं तर हळूहळू ते मेल्टिंग पॉईंट म्हणजे ज्यावेळेला पिरियडमध्ये घेतं तर मेल्टिंग पॉईंट फर्स्ट इन्क्रीजेस होतं, म्हणजे जसजसं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स एक एक वाढत जातात तसतसं. आणि एकदा हाफ फिल्ड झाल्यानंतर तिथून परत आपल्याला डिक्रीज बघायला मिळतं, कारण अनपेअर्डचं पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स झालं की आपल्याला पर्टिक्युलरली
काय होतं की मॅक्झिमम अचीव होतं आणि स्टेडिली डिक्रीज होतं ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ ट्रान्झिशन मेटल्स आर ड्यू टू क्लोज्ड पॅकिंग स्ट्रक्चर्स मुळे होतं, हे लक्षात ठेवा. आणि त्याला फक्त जर आपल्याला बघितलं तर मँगेनीज सारखा असेल, टिटॅनियम सारखा असेल किंवा रेदेनियम सारखा असेल, ह्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली डीप बघायला मिळतो मेल्टिंग पॉईंटमध्ये बिकॉज ऑफ देअर कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर. हा लक्षात ठेवा. ओके. ZnCdHg हॅव नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ते सॉफ्ट आहे त्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट हा लो आहे, हे सगळ्यात लक्षात ठेवा. ह्यामध्ये ऑस्मियमची डेन्सिटी सगळ्यात जास्त असते, स्कॅन्डियमची लोएस्ट आहे. ओके. हा महत्त्वाचा पार्ट आहे. तुमच्या पुस्तकात ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलरली ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघाल तर पेज नंबर 309 वरती आपण बघितलं टेक्नेशियम, नंतर मँगेनीज किंवा रेडिनियम, ह्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हा कमी होतो. कारण का, पहिल्यांदा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे पर्टिक्युलरली फ्रॉम टॉप टू बॉटम जसं जाल तसं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतात आणि नंतर आपल्याला त्याची डिक्रीज कॅरेक्टर्स बघायला मिळते. तसंच आयोनायझेशन एन्थाल्पी जर बघितलं तर आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ ट्रान्झिशन मेटल्स आर क्वाईट हाय अँड लाईज बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक अँड दे आर हायर दॅन दोज ऑफ एस ब्लॉक, आणि पी ब्लॉकपेक्षा ते कमी आहे, हे लक्षात ठेवा. परंतु आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर बट देर इज not a very regular increase in this character because of a d orbit, n-1 d orbit, म्हणजेच ड्यू टू द स्क्रीनिंग इफेक्ट. n-1 d ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड केल्यामुळं स्क्रीनिंग इफेक्ट हा कॅरेक्टर बघायला मिळतो. म्हणून फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ द एलिमेंट्स ऑफ अ थर्ड ट्रान्झिशन सिरीज आर हायर दॅन दॅट ऑफ अ फर्स्ट अँड सेकंड ट्रान्झिशन सिरीज, हे लक्षात ठेवा. पुढं आयोनायझेशन एन्थाल्पी अँड थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी हा जर कॅरेक्टर जर तुम्ही बघितला तर तुमच्या पुस्तकातच तो परत पार्ट दिलेला आहे थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटीचा राजानो. तो थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी पेज नंबर 311 मध्ये बघा. NI आणि PTचं दिलेलं आहे. IE1 अँड IE2 म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी नंबर 1 अँड आयोनायझेशन एन्थाल्पी नंबर 2, ह्यामध्ये आपल्याला +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये NIची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी आहे, म्हणजे NIचे +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपल्याला स्टेबल कंपाऊंड मिळतात. कारण का जेवढी एनर्जी जास्त तेवढी स्टॅबिलिटी कमी. परंतु जर सगळ्यात शेवटच्या कोपऱ्यात बघितला तर IE1 + IE2 + IE3 + IE4 ह्याच्यामध्ये PTची आयोनायझेशन एन्थाल्पी ही सगळ्यात कमी आहे, म्हणजेच +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये प्लॅटिनम हाच महत्त्वाचा पार्ट येतो, म्हणजेच प्लॅटिनम हा स्टेबल आहे कोणापेक्षा, निकेलपेक्षा. मग त्याच्यानंतर येतं ऑक्सिडेशन स्टेट. आता n-1 d आहे, हे लक्षात ठेवा. जर ऑक्सिडेशन स्टेट जर बघितलं तर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दीज लेवल्स अवेलेबल फॉर द केमिकल, म्हणजेच 3D 2 पार्ट येणार आहेत आपल्याला. ओके. इन डिफरंट टाइप्स ऑफ अ कंपाऊंड्स ट्रान्झिशन मेटल एक्झिबिट डिफरंट, परंतु त्याची जर ट्रान्झिशन ऑक्सिडेशन स्टेट जर बघितलं तर +2 ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळते, कारण त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 3D1 4s2 हे असं बघायला मिळतं, म्हणजे +2 कॉमन येतं. ओके. मग जसजसं आपल्याला नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स वाढत जातात तसतसं +2 +3 +4 +5 +6 +7 हे बघायला मिळतं. मँगेनीजमध्ये +7 पर्यंत बघायला मिळतं. क्रोमियममध्ये +1 to +6 ही ऑक्सिडेशन स्टेट ही आपल्याला बघायला मिळतं. हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +8 हे आपल्याला रुदेनियम हा 4D सिरीजचा आणि ऑस्मियम 5D सिरीजचा ऑक्सिडेशन स्टेट हा देतो, हे लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. तसंच ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस. आता ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियस जर बघितलं आणि आयोनिक रेडियस ही जर तुम्ही पर्टिक्युलरली पार्ट जर बघितला तर त्या रेडियसमध्ये ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस साईज ऑफ द 3D सिरीज ग्रॅज्युअली डिक्रीज अप टू द क्रोमियम अँड देन रिमेन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट. ओके.
कारण त्यामध्ये N-1D 3D सिरीजचे ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाणार आहे ड्यू टू द स्क्रीनिंग इफेक्टमुळं. आणि स्क्रीनिंग इफेक्टमुळं असल्यामुळं ओके, स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे शिल्डिंग इफेक्ट हा कॅरेक्टर असल्यामुळं पर्टिक्युलरली नंबर ऑफ न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होईल, परंतु N-1D ऑर्बिट हा त्या स्थितीत राहणार आहे. आणि त्यामुळे न्यूक्लिअर चार्जमुळं आपल्याला अट्रॅक्शन वाढणार आहे, होल्डिंग कपॅसिटी वाढणार आहे आणि त्यामुळं ग्रॅज्युअली डिक्रीज आपल्याला बघायला मिळतं ॲटॉमिक रेडियसमध्ये. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं कोणाच्या बाबतीत, तर ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस ऑफ द डी ब्लॉक इलेमेंट, हे लक्षात ठेवा. आणि नंतर त्याचं हळूहळू आपल्याला पर्टिक्युलरली ग्रॅज्युअल काय बघायला मिळतं, ग्रॅज्युअल डिक्रीज बघायला मिळतं आणि ऑलमोस्ट नंतर कॉन्स्टंट बघायला मिळतं. परंतु त्यामध्ये थोडासा कॉपरमध्ये स्लाइटली इन्क्रीज बघायला मिळतं, कारण कॉपरमध्ये 3D10 हे कॉम्बिनेशन पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळं आपल्याला जरा जो शिल्डिंग इफेक्ट आहे, जो पुअर शिल्डिंग इफेक्टच्या ऐवजी तो स्ट्रॉंग शिल्डिंग इफेक्ट तयार होतो आणि त्यामुळं न्यूक्लिअर अट्रॅक्शन एवढं कॉपरमध्ये आपल्याला एक्झिबिट होत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, कॉपरचा थोडासा साईज आपल्याला जास्त बघायला मिळतो. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. तोच पार्ट आपल्याला आयोनिक रेडियसच्या बाबतीत येतं. त्याच्यानंतर कलर. आता कलर प्रॉपर्टी दिलं जातं, तर कलर ऑफ द कंपाऊंड्स ऑफ अ ट्रान्झिशन मेटल. आता कलरमध्ये काय आहे, सबस्टन्स जे आहेत, म्हणजेच तुम्हाला सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत ते काय करतात, ॲब्झॉर्प्शन ऑफ अ लाईट करतात पर्टिक्युलर वेवलेंथ, साधारणपणे 400 to 800 mm. आणि ते ट्रान्झिशन्स मेटल्स दे आर कलर्ड इन देअर सॉलिड अँड सोल्युशन फॉर्म. आता ह्यामध्ये काय होतं, तर कलर ऑफ द कंपाऊंड ऑफ द ट्रान्झिशन मेटल मे बी ॲट्रिब्यूट ड्यू टू द N-1D ऑर्बिट. इट इज अ पर्टिक्युलरली प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किंवा इनकम्प्लीट फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ह्यामुळं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे N-1D ऑर्बिट म्हणजेच नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हा महत्त्वाचा येतो. ज्या वेळेला हे आपल्याला N-1D ऑर्बिट्स आहेत त्यातले जे आपण जर बघितलं तर XY, YZ, ZX हे ज्या वेळेला लाईट ॲब्झॉर्ब करतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये पर्टिक्युलरली 2 एनर्जी लेवल्समध्ये आपल्याला स्प्लिटअप होतं. ते स्प्लिटअप तुम्हाला पर्टिक्युलरली कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये माहिती आहे, T2G आणि EG हे फॉर्म येतात. आणि म्हणून लोअर एनर्जी DX डिवाइड DZ आणि DX² - Y² आणि DZ² असे तुम्हाला पार्ट बघायला मिळतात ड्यू टू द ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. आता हे जे कलर आपल्याला जर बघायला मिळतात, कलर ऑफ द ट्रान्झिशन कंपाऊंड्स कॅन बी एक्सप्लेन. आता हे एक्सप्लेन काय होतं, जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स जर असेल प्रेझेंट तर तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स लोअर एनर्जीमध्ये जातो. म्हणजेच DXY, DYZ, DXZ हे तुम्ही बघा पेज नंबर 314 मध्ये तुम्हाला ती डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये XY, XZ मध्ये जर तो गेला तर ॲब्झॉर्प्शन ऑफ अ लाईटमुळं काय होतं, तो प्रमोट होतो लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवलमध्ये तो प्रमोट होतो. आणि प्रमोट झाल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली तो आपल्याला ट्रान्समिशन ऑफ अ लाईट आपल्याला करतो फ्रॉम दॅट हायर एनर्जी लेवल. आणि तिथून ती व्हिजिबल रेंजपासून तो आपल्याला कलर बघायला मिळतो. त्याच 314 मध्ये तुम्हाला बघितलं आहे, जर तुमचा रेड कलर ॲब्झॉर्ब झाला तर येलो कलरचं ट्रान्समिशन बघायला मिळतं. येलो कलर ॲब्झॉर्ब झाला तर रेड कलर बघायला मिळतं. व्हायलेट कलर जर ॲब्झॉर्ब झाला तर ग्रीन कलर किंवा ऑरेंज कलर देतो. म्हणजे डिपेंड्स अपॉन द पर्टिक्युलर विच कलर इज गोइंग टू बी ॲब्झॉर्ब. आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर DD ट्रान्झॅक्शन हे होणार आहेत. आणि म्हणून ट्रान्झिशन मेटल हे कधी कलर दाखवतात, तर प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, त्याच्यामध्ये DD ट्रान्झिशन पाहिजे, नेचर ऑफ अ ग्रुप म्हणजेच जे मेटल आयन्सला ग्रुप अटॅच होतात ज्याला आपण लिगँड्स म्हणतो ते कुठले लिगँड्स आहेत, वीक आहेत का स्ट्रॉंग लिगँड आहेत त्याच्यावरून. आणि जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स हे महत्त्वाचं आहे. आता जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स हे महत्त्वाचं असण्याचं कारण कॉपर सल्फेट हा ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स देतो कारण का त्याची ऑक्ट्राहायड्रल जॉमेट्री आहे. परंतु तेच आपल्याला जर बघितलं कॉपर क्लोराईड असेल, इज ट्रीटेड विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड, तर तो आपल्याला येलो कलर देतं कारण का त्याचंच
कन्व्हर्जन आपल्याला टेट्राहायड्रल जॉमेट्रीमध्ये होतं, हे लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर पुढचं येतं कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज. आता कॅटॅलिटिक प्रॉपर्टीजमध्ये काय होतं रे, मेनी ट्रान्झिशन मेटल्स अँड कॉम्प्लेक्सेस दे आर युज्ड ॲज अ कॅटॅलिस्ट. ते कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात, हे लक्षात ठेवा. कारण कॅटॅलिस्ट हा तुम्हाला न्यू पाथ देतो, हे सगळ्यांना माहितीच आहे, आणि रिॲक्शनचा स्पीड वाढवतो. आता ह्या कॅटॅलिस्टमध्ये काय होतं, पर्टिक्युलरली हा जो आपल्याला कॅटॅलिसिस थेरीप्रमाणे जर बघितलं तर रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट जो आपण इन द फॉर्म ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स यूज करणार आहे, त्यांचा एक इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स तयार होतो, आणि इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर प्रॉडक्ट तयार होतो. जे A+B हा जर घेतला इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट घेतला तर A आणि B मधला बॉन्ड, त्याची एनर्जी कमी होण्याचं काम हा कॅटॅलिस्ट करतो. इंटरमिजिएट ABC हे तयार होतं, AB मध्ये बॉन्ड तयार होतो, आणि C पुन्हा कॅटॅलिस्ट म्हणून रिमूव्ह होतो. नॉट ओनली दॅट, पर्टिक्युलरली मेनी ट्रान्झिशन एलिमेंट्स दे आर कॉमनली युज्ड. ओके, कारण त्यांचा जो एरिया आहे, ओके, म्हणजे सरफेस एरिया आहे, तो सरफेस एरियावरती जर तुम्ही बघितलं तर पर्टिक्युलरली जो आपल्याला लार्ज सरफेस एरिया बघायला मिळतं, लार्ज सरफेस एरियावरती म्हणजे सरफेस एरियावरचे जे मॉलिक्युल्स आहेत, ॲटम्स आहेत, ते पर्टिक्युलरली अनबॅलेन्स्ड असतात, आणि ते अनबॅलेन्सचं बॅलेन्स करण्याकरता दे आर गोइंग टू ॲब्झॉर्ब द गॅशियस पार्ट इन द रिॲक्शन. ओके, आणि ते ॲब्झॉर्प्शन्स करतात गॅशियस पार्ट. ओके, आणि त्यामुळं सरफेस एरियावरती ते रिॲक्टंट ॲब्झॉर्ब होऊन आणि बॉन्ड फॉर्मेशन होऊन आपल्याला प्रॉडक्ट तयार होतो. म्हणजे टू वेनं कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज ॲक्ट केली जाते. एक तर आपल्याला अनस्टेबल इंटरमिजिएट फॉर्म होतात बाय कॅटॅलिटिक सोर्सनं, आणि दुसरं सरफेस एरिया अलाव करून आपल्याला रिॲक्टंटमध्ये बॉन्ड तयार करून बॉन्ड फॉर्मेशन होऊन अँड बाय अलाविंग इट्स सरफेस एरिया अलाव करून तुम्हाला ते आपल्याला कॅटॅलिटिक प्रॉपर्टी शो करतात. मग त्याच तुमच्या पुस्तकामध्ये 315 मध्ये एक्झाम्पल्स दिलेली आहेत, ते बघून घ्या. आता त्याचबरोबरीनं आपल्याला बरेचसे हे ट्रान्झिशन एलिमेंट्स दे शोज अ रिडक्शन कॅरेक्टर्स, म्हणजे SRP व्हॅल्यू दाखवतात, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू तुम्हाला ती बघायला मिळते. आता ही SRP व्हॅल्यू कशी आहे, तर ज्याची लेस निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, ओके, हे लक्षात ठेवा. जो लेस निगेटिव्ह आहे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. मग इलेक्ट्रॉन डोनेट करतो हे तुम्ही कुठे बघितलं तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये बघा. तर त्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये 3D सिरीजमध्ये ज्यांच्यामध्ये आता स्कॅन्डियम टू कॉपर असं जर बघायला गेलं तर कॉपरची पॉझिटिव्ह येते, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच स्कॅन्डियमपासून आपल्याला कॅटॅलिटिक प्रोडक्शन म्हणजे पर्टिक्युलरली रिड्युसिंग प्रॉपर्टीज हा महत्त्वाचा पार्ट ह्याच्यामध्ये बघायला मिळतो. आता त्याच्यानंतर मग तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत. पर्टिक्युलरली पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, डायमॅग्नेटिक म्हणजे काय, फेरोमॅग्नेटिक म्हणजे काय, त्याचं पर्टिक्युलरली म्यू मॅग्नेटिक मोमेंटम म्यू इफेक्टिव्ह इज इक्वल टू √n × n+2 ह्यानं तुम्ही मॅग्नेटिक मोमेंटम कॅरीड आउट करता. मग इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजेच काय, स्मॉल ॲटॉमिक साईज असलेले हायड्रोजन, बोरॉन, नायट्रोजन अँड कार्बन they are going to occupy the space in between the two rows or two particular vertical lines मध्ये जी गॅप आहे ज्याला इंटरस्टिशियल गॅप म्हणतो, ज्याला व्हॉइड्स म्हणतो, ती ऑक्युपाय करतात, आणि त्या कंपाऊंडला तुम्ही इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणता. हे इंटरस्टिशियल कंपाऊंड्स तयार होत असताना पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं दे आर नॉट पर्टिक्युलरली रिॲक्ट विथ ओके ट्रान्झिशन मेटल्स बाय युझिंग अ स्टायकिओमेट्रिक कॅरेक्टरनं ते पर्टिक्युलर रिॲक्ट होत नाहीत. दे आर गोइंग टू ऑक्युपाय द स्पेस इन बिटवीन देम. मग हे काय करतात तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अ मेटल दे आर गोइंग टू एनहान्स, म्हणजे हार्डनेस वाढवतात, थर्मल कंडक्टिव्हिटी वाढवतात, लस्टरनेस वाढवतात, मेल्टिंग पॉईंट वाढवतात, डेन्सिटीज वाढवतात,
हायड्राइड्स कॅरेक्टर्स वाढवतात. त्याच्यानंतर मग येतं ॲलॉय फॉर्मेशन, हा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. आणि मग हे जे ॲलॉय फॉर्मेशन्स आहेत ते तुम्ही बघू शकता. ॲलॉय फॉर्मेशन्स अगदी त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठले कुठले ॲलॉयज तयार होतात बघा. अमालगम आहे, नंतर त्याच्यानंतर आपल्याला ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे, हे सगळे तुम्ही ॲलॉयज बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला K2Cr2O7 अँड KMnO4 ह्या दोघांच्या मध्ये जर तुम्ही कॅरेक्टर्स जर बघितले तर आता K2Cr2O7 मध्ये लक्षात काय ठेवायचं, त्या क्रोमाइड ओरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ॲक्शन ऑफ अल्कली हे बघून घ्या. म्हणजेच ॲक्शन ऑफ अल्कलीमध्ये ऑरेंज रेड टू येलो, कुठला आयन्स येलोमध्ये होत असताना आणि पर्टिक्युलरली येलो टू ऑरेंज, त्यामध्ये काय ॲड केलं, येलो टू ऑरेंज केलं की हायड्रोजन आयन्स. ऑरेंज टू येलो करायचं असेल तर हायड्रॉक्सिल आयन्स म्हणजेच अल्कली ॲड करायचे आहेत. तसंच आपण बऱ्याचशा रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत. K2Cr2O7 बरोबर FeSO4ची, पोटॅशियम KI ची, नंतर H2S ची आणि SO2च्या रिॲक्शन्स बघा. त्यातले कलर्स कुठले येतात ते बघून घ्या. आणि पर्टिक्युलरली काय रिलीज होतं, कारण का कॉमनली K2SO4 आणि Cr2SO4 हे फॉर्मेशन होतंच. तसंच ऑक्सिडेशन ऑफ इथाइल अल्कोहोल, ॲसिटाल्डिहाइड हे तुम्हाला माहिती आहेत. ॲसिटाल्डिहाइड कार्बॉक्सिलिक ॲसिड देणार, प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल अल्डिहाइड आणि कीटोन देणार. मग स्ट्रक्चर बघा, पोटॅशियम डायक्रोमेटचा युजेस बघून घ्या. तसंच KMnO4 आहे, त्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन हा पार्ट बघून घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. आणि रिॲक्शन्समध्ये अल्कलाईन मीडियम, न्यूट्रल मीडियम म्हणजे ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ KMnO4, न्यूट्रल, अल्कलाईन ह्यामधले जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक बेसवरचे म्हणजेच बघा पेज नंबर 321 वरती गेलं तर तुम्हाला न्यूट्रल मीडियममध्ये 2KMnO4 प्लस H2O इज इक्वल टू ट्वाईस KOH अशी दिलेली आहे. त्याच्या खालती K काढून MnO4 मायनस प्लस 3 इलेक्ट्रॉन MnO2. मग ह्यातले MnO4ची ऑक्सिडेशन स्टेट काय, MnO2ची ऑक्सिडेशन स्टेट काय, त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स लागलेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे इम्पॉर्टंट. आणि तसंच फ्यू एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडेशन हे बघून घ्या. आणि स्ट्रक्चर ऑफ मॅग्नेटेड अँड परमॅग्नेट बघून घ्या. त्याच्यानंतर येतं F ब्लॉक एलिमेंट. F ब्लॉक एलिमेंट्समध्ये तुम्हाला माहिती आहे की पर्टिक्युलरली N-2 F ऑर्बिटमध्ये पार्शली फिल्ड किंवा इनकम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉन्स होतात. त्या N-2 लाच पेन अल्टिमेट शेल म्हटलं जातं. आणि त्यामध्ये आपल्याला 5D सिरीज आणि 6D सिरीज असे दोन लॅन्थनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स बघायला मिळतात. पोझिशन ऑफ लॅन्थनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स हे पर्टिक्युलरली आपल्याला बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल बघायला मिळतात. कारण लक्षात घ्या की त्यामध्ये लॅन्थनाइड्स आणखीन ॲक्टिनाइड्स हे 5th आणि 6th पिरियडचे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही त्याचे द पोझिशन ऑफ लॅन्थनाइड्स हे जर गेलं तर दॅट हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलेन्सी सेम आहे. ओके, ऑफ ऑल लॅन्थनाइड्स. दीज एलिमेंट्स सेरियम टू ल्युटेनियम हॅव सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आहेत. मग जर तुम्ही ॲटॉमिक नंबर्स प्रमाणे जर त्याला अरेंज केलं, ओके, आणि बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल न ठेवता लॅन्थनाइड्स ॲज पर द इन्क्रीजिंग ऑर्डर घेतलं तर पिरियॉडिक टेबलचं डिस्टर्बन्स होतो, हे लक्षात ठेवा. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लॅन्थनाइड्सचं बघून घ्या. झेनॉन आहे 4F1 to 14 अँड 5D0 to 1 हे लक्षात घ्या. दोन प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायला मिळतात. एक्सपेक्टेड अँड ऑब्झर्वड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लॅन्थनम, सिरियम, प्रॉस्मोडियम, निओडायमियम म्हणजेच यामध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट पण एक्झिबिट होते. ओके, 5D1 आणि 6S2 म्हणजेच +3 ऑक्सिडेशन स्टेट ही कॉमन आहे. काय जण +2 देतील, काय जण +4 देतील. परंतु पर्टिक्युलरली लॅन्थनम, गॅडोलिनियम आणि ल्युटेटियम ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं दे आर हॅव्हिंग पर्टिक्युलरली एम्प्टी. लॅन्थनममध्ये एम्प्टी आहे, गॅडोलिनियममध्ये हाफ फील्ड आहे आणि ल्युटेटियममध्ये फुल फील्ड आहे. म्हणून आपल्याला स्टॅबिलिटी बघायला मिळते. 4F0, 4F7 आणि 4F14 ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. म्हणून ज्या वेळेला युरोपियम नंतर 4F7 बघा, हा ऑब्झर्वमध्ये पेज नंबर 325 मध्ये ऑब्झर्वमध्ये युरोपियम नंतर ते 4F8 असं यायला पाहिजे. म्हणजे जर बघितलं गॅडोलिनियममध्ये 4F8 यायला पाहिजे होतं, परंतु ते न येता 5D मध्ये घेतलं, कारण का 4F7 हा स्टॅबिलिटी कॅरेक्टरचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग त्याची ऑक्सिडेशन स्टेट, व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट देतं. सिरियम आणखी टर्बियम हा +4 ऑक्सिडेशन स्टेट देतो, परंतु
तो Ce+4 हा 4F0 आहे हे लक्षात ठेवा. आणि तो पर्टिक्युलरली ज्या वेळेला गॅडोलिनियम आणि ल्युटेटियम हा +3 देणार. ओके, गॅडोलियम, लॅन्थनम अँड ल्युटेटियम +3 ऑक्सिडेशन स्टेट देणार. परंतु सीरियम अँड टर्बियम हे तुम्हाला पर्टिक्युलरली +4 ऑक्सिडेशन स्टेट पण देतील. परंतु टू अचीव +3 ऑक्सिडेशन स्टेट हे अचीव करण्याकरता दे आर गोइंग टू गेन द इलेक्ट्रॉन हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ते ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतील. आणि इटरबियम आणखीन युरोपियम ह्यामध्ये 4F7 आणि 4F14 +2 ऑक्सिडेशन स्टेट अचीव करतील. परंतु स्टेबल आहे +3 म्हणून ते इलेक्ट्रॉन डोनेट करतील आणि मग ते रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतील हे लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्टिव्हिटी आहे कार्बाइड्स, हायड्राइड्स अँड ऑक्साईडची, ते बघून घ्या. त्यांच्यानंतर लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच काय, ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस ग्रॅज्युअली डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. कारण काय ह्यामध्ये काय होतं, आपल्याला N-2 म्हणजेच 4F किंवा 5F ऑर्बिटमध्ये आपल्याला एक ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो. तसं न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज जातो. परंतु आपल्याला F ऑर्बिट, 4F ऑर्बिट आणि 5F ऑर्बिट सेम राहणार आहे. ओके, त्यामुळे त्यांचं पुअर शिल्डिंग इफेक्ट आहे. पुअर शिल्डिंग इफेक्टमुळं न्यूक्लिअर चार्ज वाढत असल्या कारणानं कॉन्ट्रॅक्शन होईल. आणि कॉन्ट्रॅक्शनमुळं म्हणजेच पुलिंग ऑफ द आयन्स किंवा पुलिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स होत असल्या कारणानं आपल्याला लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन बघायला मिळतील. मग त्यामध्ये पोस्ट लॅन्थनाइड इफेक्ट्स हे बघून घ्या. तसंच मग ॲक्टिनाइड्समध्ये तेच कॅरेक्टर्स आहेत. पुन्हा आता ह्यामध्ये लॅन्थनाइड्समध्ये जसं DD ट्रान्झॅक्शन होतं तसंच लॅन्थनाइड्सचा ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थनाइड्स अँड टेट्रा पॉझिटिव्ह लॅन्थनाइड्स दे आर गोइंग टू शो अ कलर एक्झिबिशन पण दाखवतात. ते सुद्धा कलर प्रॉपर्टी दाखवतात बाय ऑब्झॉर्बिंग अ सर्टन वेव्हलेंथ ऑफ लाईट. त्यामध्ये सुद्धा F ऑर्बिटमध्ये FF ट्रान्झॅक्शन होतं, जे लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल हे ट्रान्झॅक्शन होतं. आणि ट्रान्समिटेड लाईट दे आर गोइंग टू बी जे ॲब्झॉर्ब केलेला लाईट ट्रान्समिट होत असताना हायर एनर्जी लेवलपासून तो ट्रान्समिट होतो आणि आपल्याला व्हिजिबल रेंजमध्ये कलर हा डिफरंट बघायला मिळतो हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लॅन्थनाइड्ससुद्धा कलर प्रॉपर्टीज एक्झिबिट करतात. तसंच ॲक्टिनाइड्ससुद्धा कलर प्रॉपर्टीज एक्झिबिट करतात. आणि मग तुम्ही लॅन्थनाइड्स अँड ॲक्टिनाइड्सचा डिफरन्स आणि त्याचे पर्टिक्युलरली जे महत्त्वाचे पार्ट जे आहेत डिफरन्स आणि सिमिलॅरिटीज हे दोन्ही बघून घ्या. तसंच ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲक्टिनाइड्स आणि ऑक्सिडेशन स्टेट ऑफ लॅन्थनाइड्स दोन्ही बघितलं तर ते पॅरलल आहे. जर तुम्ही लॅन्थनाइड्स परफेक्ट केलं तर ॲक्टिनाइड्स आपोआप येतं. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता ह्याच लॅन्थनाइड्समध्ये आणि ॲक्टिनाइड्समध्ये जर तुम्ही केमिकल रिॲक्टिव्हिटी हा जर पार्ट बघितला, ॲक्टिनाइड्समध्ये त्यांचं डिफरन्शिएशन बघितलं तर हे बघून घ्या. त्याच्यामध्ये जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघा, कंपॅरिझन बघून घ्या. हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. कळालं तर इथंच आपल्याला D अँड F ह्याच्यावरती साधारणपणे 2 प्रश्न असतात. एक F ब्लॉकवरती आणि एक D ब्लॉकवरती असतात. हा सोपा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तयारी करून घ्या. हा सिनॉप्सिस झालेले आहे. आता ह्याच्यावरचे जे आपल्याला न्यूमरिकल्स आहेत, MCQs आहेत, ते आपण पुढच्या पार्ट